मित्रांनो, मी पण्या. आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मी आणि बंड्या आम्ही चाललोय कोल्हापूर टू काश्मीर श्रीनगर. सध्या आम्ही आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेला. गाडी चालवतोय तो आमचा गुंड्या भाऊ. जिथं रस्ता मोकळा तिथं गुंड्या भाऊ सज्ज होतो गाडी चालवायला. तर बाबांनो, तुमचं ब्लॉग मध्ये युट्यूब चॅनेलला सरसे स्वागत आहे. हे पाहिजे इथं ऑफिस होतं. मग आता तुम्हाला जे काय दणक बिनक बघायचं असेल, टॉपच्या नट्या तीन बघायचे असतील तर तुम्ही फक्त युट्यूबलाच बघू शकता. सा त्या इन्स्टाच्या आईची गाण एवढ्या फेक आयडिया काढलेत नाही त्यांनी, त्यामुळे इन्स्टाला काही करता येणार नाही. आणि माझ्या नावाने युट्यूबला पण भरपूर जणांनी आयडिया काढल्यात, फेक आयडिया. त्यांच्या पण त्यासनी पण घोडा लावायचा आहे. ते पद्धतशीर बरोबर टाइम बघून असा 3 टाइम घोडा लावणार आहे की नाही, त्यासनी ते दिसून पण येणार नाही कसा घोडा लावला. परत त्यांनी लय जोरात म्हणणार आहेत, हा दुखलं हे दुखायचं ते नंतर दाखवतो, जरा वेट अँड वॉच, सब्र का फल मिठा होता है. म्हणून जरा शांत घेऊया म्हणलं. एवढी एक ट्रिप मारून येतो श्रीनगरला जाऊन. तर तुमचं भावांनो मनापासून स्वागत आहे युट्यूब चॅनलला. आणि नवीनच चालू केलं युट्यूब. आता यो माईक पिन आणलाय बघा नवीनच. काल भावानं आपल्या पुण्यामध्ये आपल्याला माईक नवीन घेऊन दिला. त्यामुळे जरा ब्लॉगिंग करून बघूया म्हणलं कसं कसं होतंय काय काय. तर आम्ही इथनं मुंबईतनच चालू केले. पाक श्रीनगर पर्यंत आता जे काय ब्लॉग असतील आपले 10-10 मिनिटाचं, हे सगळे नट्या बिट्या. ते कसं इन्स्टाला कसं माहितीये काय, म्हणजे असं इन्स्टाला असं होत होतं, जेवढं शॉर्ट मध्ये तेवढंच टाकायला लागत होतं. ते तसं नाही. आता जे काय विषय आहेत की टॉपचं दणके तीन सगळे, ते सगळे पूर्ण ह्याच्यात टाकता येते ब्लॉग मध्ये पूर्ण युट्यूबला. इन्स्टाला एवढा मोठा ब्लॉग पडत नाही. इन्स्टाला 1.5 मिनिटाचा ब्लॉग जातो जास्तीत जास्त. त्याच्या पलीकडे ब्लॉग इन्स्टाला जात नाही. त्यामुळं हे ऑप्शन निवडलं आपण युट्यूबला. सगळं जे काय ते युट्यूबला टाकायचं. आणि जेवणाचं बिवणाचं ते हळू की हे बिंदा तेवढं अंड्याच्या इकडे या लागला. आणि हळू की कुठं काढला एवढ्या तारखेला चाललास मी. तर असा विषय आहे की त्याच्यावर ते ब्लॉग टाकता येत नाही इन्स्टाला तिने एवढं असं. त्यामुळं म्हटलं आता ह्यो युट्यूबला आपण चालू करूया. आणि ते कसं जे झालंय ते पूर्ण दिसणार तुम्हाला. म्हणजे समजा आम्ही जर का गाडीत जेवण ते बनवत असतो ते सगळं ते पण दिसणार तुम्हाला. बाकीचं बाहेरचं लोकेशन ते पण सगळं असं पूर्ण दिसणार. तसं इन्स्टाला करता येत नव्हतं. कारण काय इन्स्टाला काय माहिती आहे काय, इन्स्टाला असं इन्स्टाला म्हणजे 1.5 मिनिटामध्येच ते तुम्हाला शॉर्ट दाखवायला लागायचे. त्यामुळे तुम्हाला पण बघून न बघितल्यासारखं होत होतं. त्यामुळे जे काय असेल ते तुम्ही आता युट्यूबला बघा. आता हे इथनं प्रवास चालू केला आम्ही मुंबईतनं. पण्या कुठलं बोल जरा भावा. आता तुम्हाला मुंबईतले काही नजारे दाखवतो. सध्या आम्ही खारघरलोय. तुम्ही बघू शकता इथं आमच्या भांड्या भाऊचं गॉगलचं दुकान पण लागलेलं आहे. हे गॉगलचं दुकान. जसा ड्रेस जैसा देश वैसा भेष. बघू शकता. आमची मुंबई नाद नाही करायचा. ते भैया लोकांनी मुंबईवरती कब्जा केला तो विषय वेगळा राहिला. पण सध्या तरी आमची मुंबई. तर आम्ही पोचलेलो आहे बघा खारघरचा टोल नाका. येऊ साहिल पनवेल टोलवेज. आता आमची ड्युटी चालू होणार आहे. साहेबांनी टेकवावी आता इकडे साईडला गुंडा महाराज. इथून झाली भांड्या भाऊची ड्युटी चालू. आता आम्हाला आराम आहे. वेलकम गुंडाबाई, वेलकम. चला. तर आता इथनं पुढचा जो प्रवास आहे तो नुसता तुम्ही फोनच्या तर आईचा दा ना. हे बघा गुंड्या. हे गुंड्याचे रिकामे काम. आत बैस की रे. तर भावांनो
आता हे प्रवास सुरू झालेला आमचा आणि श्रीनगर पर्यंत तुम्हाला जे काय ते सगळं बिरपातलं सगळं लोकेशन तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. ते पण फक्त युट्यूबला, इंस्टामध्ये फक्त शॉर्ट व्हिडिओ पडणार आणि तो व्हिडिओ तुम्हाला समजून येणार आहे. युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. ब्लॉगर बंड्या नावानं आयडी माझी ओपन झालेले, ब्लॉगर बंड्या 09 व्ही काढायचं नाही, नाहीतर तुम्ही ब्लॉगर काढशीला. बी नाही, व्ही काढायचं. ब्लॉगर बंड्या 09 अशी आयडी ओपन केली. आता आम्ही जाणार सरळ तुर्ब्यातनं ऐरोलीवरनं डायरेक्ट ठाणे, म्हणून 3 हात नाका डायरेक्ट ठाणे. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय CBD बेलापूर. तुम्ही बघू शकता सिडकोचं ऑफिस DY पाटील स्टेडियमच्या पाठीमागे, DY पाटील स्टेडियमच्या पाठीमाग. हे रांडेच्याला गावगल दाखव. एक डोळा एकना किधर बी देखना. हे बघा, हे बघू शकता तुम्ही सिडकोचं ऑफिस नवी मुंबईचं. जशी मुंबईची महानगरपालिका आहे तसं सिडको ऑफिस नवी मुंबईचं आहे. अरे मला कोणतर पुढे द्या रे. मित्रांनो, हे बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नोटा असे ट्रॉफिक आहे की नाही काय. हे DY पाटील स्टेडियम दिसायला लागले तुम्हाला पुढे. हे काय दिसायला लागले ते DY पाटील स्टेडियम. ए इकडे घे की भास्कर की एकसारखंच धरते बाई कॅमेरा. एवढं ट्रॉफिक आहे की नाही मुंबईत विचारून लिमिटच्या बाहेर. एक काळ असा होता 2-2 दिवस आम्ही या ट्रॉफिक मध्ये काढल्या. आणि तुम्हाला ते मुंबईच्या पुढचा जो रोड आहे ना, ते काळ्याचा पांढरा रोड केलेला, ते आता सबसेल पूर्ण दाखवतो काय केल्यात काय नाही केले. बरोबर दाखवतो. घोडबंदरच्या पुढे पाक वापीपर्यंत पूर्ण रस्त्याची पूर्ण आई बहीण एक करून ठेवलेत त्यांनी. काय एवढं ट्रॉफिक लागते की त्या रस्त्याला, भयानक ट्रॉफिक लागते. ते तुम्हाला रस्ता पूर्ण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आम्ही पोहोचलो सध्या तुर्बा स्टेशनला. हे आहे तुर्बा स्टेशन आणि जस्ट याच्या ऑपोजिट आहे तुर्ब्याचा रेड लाईट एरिया. जे बोलतात ना तुर्बा टेकडी टपाटप सगळ्या इकडे भेटतात. असं इकडे दाखव. बंड्या भाऊ जसं जास्त कॉमेडी केली बंड्या भाऊ ना. हे बघा, हे तुर्बा स्टेशन आणि जस्ट त्याच्या ऑपोजिट एक रस्ता जातो वरती, जे तुर्बा टेकडी म्हणून फेमस आहे ना महाराष्ट्रामध्ये. तुर्बा टेकडी हा इथूनच वरती रस्ता जातो. मेन म्हणजे हा बघा, हा वरती जाणारा रस्ता. मेन म्हणजे आमच्या चॅनलचा पण तोच मोटिव्ह आहे दोघांचा पण, की जे काही सत्य आहे, जे दुनिया दाखवत नाही ते आम्हाला दाखवायचंय. आणि यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी दाखवतो. आणि तुम्ही आजपर्यंत हिंदी ब्लॉगर बघितला आजच्याला, पण आपण गावठी मराठी ब्लॉगर आहे. कळलं. डायरेक्ट जे काय ते सपला शॉट, जे दुनिया दाखवत नाही ते आम्ही दाखवणार आहोत. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. चॅनलला जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणलाय बुक बुवा. काय करायला मांड्या भाऊ? रांडाचा विमान काय आलाय ना. सुपारी करायला आलाय. ए हॉर्न कसा वाजते बघ. तर भावांनो, ही आपली भाऊघाट पडलेली मुंबईत मस्तपैकी थंडगार दुपारचं गारगार पेलं. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग आता भावांनो बघत राहा. श्रीनगर काश्मीर.